मग शिवरायांच्या आठवण घेऊया. पहिला आज विधानसभेची निवडणूक पार पडली. आपण सांगली जिल्ह्यात आपल्या तालुक्याच्या आमदाराला 1 नंबर मतांना आपण निवडून दिलं. त्याबद्दल सर्व माताभगिनींचं, सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व लाडक्या बहिणींचं, सर्व नेते मंडळींचं मी धन्यवाद मानतो. सगळ्यांचे मी आभार मानतो. न होतो न भविष्य असे बापू असतील, सुशांत दादा असेल, सुनीलदादा असेल, माळ्यांना असतील, मुकुंद देशपांडे असतील, त्यात पांडुरंग खोगरे असतील, सर्वच नगरसेवक कळवळे असतील, ह्या सर्वांनी आणि ह्या विचार केला तर सगळ्या मला वाटतं खोताई असतील, बाकी सगळ्या लोकांनी मिळून अशी ग्रामीण भागातले सगळे लोक इथे जमा झाले. ग्रामीण भागातून लोक आले, शहरातून लोक आले आणि अशी जंगी लोक आली. आपण त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. निश्चितच जेवढी मिरवणूक मोठी झाली, जेवढं मध्यक्य मोठं झालं, तेवढं पुढल्या वर्षात कामही मोठं होईल एवढं मी आश्वासन देतो. आपल्याला कुठेही कमी पडलं जाणार नाही. आज आपण एवढ्या क्रिटिकल कंडिशन मधून पण आपण निवडणूक बाहेर पाडली आपण, आणि एवढा मोठा आशीर्वाद माझ्या पाठीशी दिला. आज आपण सांगली जिल्ह्यातून, आपण आपल्या मिरज तालुक्यातून आपण चौकार मारला आणि चौकार मारण्यासाठी आपण सहकार्य मिळालं. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आज आपण शिवतत्वावरती ह्याची सांगता करतोय आणि ह्या सांगतेच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलो. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, ही संख्या लक्षणीय संख्या आहे. आजपर्यंत अशी संख्या कधी उपलब्ध नव्हती, अशी संख्या आज इथे उपलब्ध झाली. त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि ह्या दृष्टिकोनातून मित्र पक्ष सगळ्याचे जनस्वराज्य असतील, सुमित कदम असतील, शिवसेनेचे करण असतील, त्यांचे सर्व सहकारी, RPIचे आमचे पोपट कांबळे असतील, त्यांचे सर्व सहकारी, इतर सर्व तात्या इतर सगळे उपस्थित राहिले. त्यामध्ये महत्वाची गोष्ट की तुमच्या सर्वांची मावशी आमच्या सौ इथं उपस्थित आहे, त्यामुळे त्यांचाही त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. शिवप्रतिष्ठानचे गुरुजींचे आशीर्वादानं निवडणूक पार पडली, त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले होते. आणि असं एक चांगलं वातावरण करून आपण कुठेही गालबोट लागलं नाही, असं ह्या पद्धतीने आपण निवडणूक सगळी पार पाडली. त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीनं प्रेम, आशीर्वाद, माया आमच्या पाठीशी आपण ठेवावी एवढी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हात जोडा. शांतता पाहिजे. हात जोडा सगळेजण. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधले तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय घ्यावे, शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे,
करताना सर्व बंधू बहिणींना, सर्व नेते मंडळींना, सर्वांना विनंती, ग्रामीण भागातले काही लोक आलेले आहेत, त्यांनी व्यवस्थित आपल्या घरी पोहोचायचं आहे, शांततेनं पोहोचायचं आहे. थोडी मी सगळ्यांना विनंती करतो. पोहोचल्यानंतर मला सगळ्यांनी फोन करायचा, आम्ही पोहोचलो म्हणून. धन्यवाद. एक मिनिट हो बोल ना. पुऱ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये महसूल डिपार्टमेंट असेल, प्रशासन सगळं असेल, महत्वाची गोष्ट पोलीस डिपार्टमेंट असेल आणि पत्रकार बंधू सगळे मीडियावाले, इलेक्ट्रॉनिक मीडियावाले, त्यांनीही भरपूर साथ दिली आणि त्या साथीमुळं हा विजय आपल्याला संपन्न करता आला. त्यांचेही मी धन्यवाद देतो, त्यांचेही मी आभार मानतो. भाऊ, सर्व धारकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की आज उद्या किंवा वेळ तेव्हा गुरुजींचं दर्शन घेऊन यावं तुम्ही. सर्व धारकऱ्यांची मागणी आहे.